आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर आणि आता आणखी काही घडामोडी। स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टच्या मांसाहार बंदीवरून राजकारण पेटलंय। ही मांसबंदी आता सरकारने केलेली नसून 1988च्या जुन्या निर्णयानुसार आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही अशा प्रकारची मांसबंदी झाल्याची आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी करून दिली आहे। तर फडणवीसांच्या या वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंनी त्यांना टोला लगावलाय। तर मांसबंदीच्या संदर्भात निर्णयावरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, ज्यावर आदित्य ठाकरेंनी काय प्रत्युत्तर दिलंय तेही पाहूया। पहिल्यांदा तर या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही। 1988 सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे। 88 साली याचा GR काढण्यात आलेला आहे। अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी 88चा GR मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधी त्या ठिकाणी देऊन देईल। कशाचं आहे? काँग्रेसच्या काळातलं आहे। हो, नेहरूंनीच तो निकाल दिला होता। महापालिकेचे अधिकारी आहेत कोण तुम्हाला सांगायला की तुम्ही काय खाऊ शकता काय नाही खाऊ शकत। आज जर तुम्ही यांचा आदेश पाळला तर उद्या तुम्हाला हे पण सांगतील की कपडे कुठच्या रंगाचे घालायचे, कुठच्या प्रकारचे घालायचे, इथपर्यंत पोहोचतील। कल्याण डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्ट रोजी मटण चिकन बंदीच्या निर्णयावर महापालिका आयुक्त ठाम आहेत। कायदा सुव्यवस्था बिघडणार असेल तर आपण पोलिसांशी चर्चा करू, असं आयुक्तांनी म्हटलंय। आणि आयुक्तांशी या संदर्भात निर्णयाची जी आहे ती अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पावलं टाकलेली आहेत। तर कायदा सुव्यवस्था बिघडणार असेल तर मात्र पोलिसांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं। राज्य शासनाचा शासन निर्णय आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा आणि महानगरपालिकाच्या अधिनियम मध्ये पण तसा आहे, म्हणून हे स्थानिक पातळीवर निर्णय अगोदरपासून घेण्यात आलेला आहे आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण घेण्यात आला। जसं मी की मागे सांगितलं की आता जे आधी आपल्याला काही निवेदन किंवा काही संघटनाचे पत्र प्राप्त झाले त्याच्यावर विचार विनिमय करून योग्य ते निर्णय घेण्यात येईल। आता पुण्यामधनं मोठी बातमी येते। पुण्यातल्या हडपसर भागातील जलसंपदा विभागाची तब्बल 250 एकर जागा सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे। 1955 सालापासून ही जागा